हा घेतला पुरा मसाला. त्याच्यामध्ये घेऊ आपण थोडा पीस टाकू याचा. नमस्कार मित्रांनो, खाणे का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, पालक आवडत नाही म्हणणारी सुद्धा ही डिश आवडीनं 2 वेळा मागतील अशी ही डिश आहे, जिचं नाव आहे पालक चिकन. चला तर बघूया. तर मित्रांनो, इथं आलं आपण तेल घेतलं. तेल थोडं चांगलं घ्यायचं आहे. आपला मसाला थोडा जास्त आहे म्हणून. मित्रांनो, इथे घेतला आपण 1 चम्मच जिरा. आता हा जिरा चांगला चटकेपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, आपल्याकडे आपण लसूण अद्रकचा पेस्ट बारीक करून घेतला आहे. याला चांगला भाजून घेऊ जोपर्यंत हा ब्राऊन होत नाही. चांगला याला भाजून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्या. आणि त्याच्यानंतर बाकीचं सीन कांदा वगैरे याच्यात. तर पाहू शकता तुम्ही. इथे मित्रांनो, लसूण अद्रकचा पेस्ट चांगला ब्राऊन झाला आपला. आता इथे त्याला एक बारीक कापलेले आपण 2 कांदे घेतले इथं. बारीक बारीक कापून घेतले. आणि हा कांदा पण आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मित्रांनो भाजून घेऊ. याचा जोपर्यंत कच्चेपणा निघत नाही. पाहू शकता तुम्ही, कांदा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता इथं चालला आपण 1 मोठा टमाटर घेतला आहे. टमाटर चांगला सॉफ्ट होईपर्यंत याला आपण शिजवून घेऊ याच्यामध्ये. मिक्स केल्याच्यानंतर आणि थोडा वेळ याला झाकण ठेवून देऊ आपण, जोपर्यंत हा सॉफ्ट होत नाही. तर मित्रांनो, पाहू शकता टमाटर एकदम सॉफ्ट झाला आहे. याला बारीक करून घेऊ आपण. त्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे आपण हिरव्या मिरच्या आणि सांबार, जो याचा पेस्ट केला होता, तो चांगला मिक्स करून घेऊ. आता याला भाजीपर्यंत टमाटर पण सॉफ्ट याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि तेल सुटेपर्यंत हा चांगला मिक्स करून घ्यायचा. याच्यातला जो पुरा कच्चेपणा निघाला पाहिजे, त्यासाठी आपण थोड्या वेळाला झाकून ठेवून देऊ. 2 ते 3 मिनिटानंतर चेक करून पाहू मित्रांनो. तर इथं आपला चांगला मसाला भाजला गेला आहे, कांदा-गिंदा सगळा. आता कांदा-बिंदा भाजल्याच्यानंतर जबरदस्त असा स्मेल येऊन राहिला मित्रांनो. आहा! आता इथे चालले आपले मसाले. 1 चम्मच आपण हळद, 1 चम्मच घेतली इथं नमक, 1 चम्मच टाकलं इथं लाल मिरची घरगुती आहे. थोडं जास्त तिखट आहे, तर जास्तीने टाकतात आपण. त्यानंतर चालला इथं मसाला. त्यानंतर जाणार आहे मित्रांनो धनिया पावडर. धनिया पावडर आपण इथं 2 चम्मच टाकू. त्यानंतर थोडा मसाला आणखी घेतला. आता याला चांगला मिक्स करून घेऊ. जोपर्यंत हा मसाला आणि ही सगळी पेस्ट एकजीव होऊन चांगले भाजले जात नाही, तोपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मित्रांनो, थोडा वेळ आपण याच्यामध्ये झाकण ठेवू. 1 ते 2 मिनिटं. 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता तुम्ही, मसाला चांगला भाजला आहे. तेल सुटलं आहे मित्रांनो. आता याला थोडंसं आपण पाणी टाकू याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडं-थोडं जसं लागते तुम्हाला तसं मसाला भाजेपर्यंत पाणी घ्यायचं आहे. कारण की जास्त कोरडं झालं होतं हे. याच्यामध्ये 1-2 चम्मच आपण पाणी टाकल्यानंतर भाजून घेऊ. चांगला मिक्स झाला पाहिजे. मसाला ऑलरेडी आपला भाजलेला आहे मित्रांनो. त्यामुळे आपण याला पूर्ण फिरवून घेऊ. तेल सुटलं आहे चांगला मसाल्याचा. आता याच्यामध्ये जाणार आहे मित्रांनो आपण जी बारीक कापून ठेवलेली पालक होती, हे पाहू शकता तुम्ही. एकदम बारीक-बारीक अशी पालक कापली आपण. हे पालक याच्यामध्ये टाकून चांगली पालक मस्त मिक्स करून घेऊ. आता हे पालक आणि हा मसाला आपल्याला सोबत-सोबत होऊ द्यायचा आहे. म्हणजे पालकही कच्ची राहणार नाही आणि मसाला पण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण थोडंसं झाकण वगैरे ठेवू. कारण की हा पालकचा पण कच्चेपणा निघाला पाहिजे आणि मसाला पण त्याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे. तर आता इथं आपण झाकण ठेवून देऊ आणि 2-3 मिनिटं 2 ते 3 मिनिटानंतर पाहू शकता मित्रांनो, पालकचं पाणी सुटलं आहे, मसाल्याचं पाणी सुटलं आहे आणि तेल पण सुटलं आहे पाहू शकता तुम्ही. त्याचा जो कच्चेपणा पुरा निघाला. त्याला चांगला आपण मिक्स करून घेऊ. आहाहा! जबरदस्त मसाल्याचा स्मेल, याचा स्मेल जबरदस्त येऊन राहिला पाहू शकता तुम्ही पालक आहे. आता याच्यामध्ये जाणार आहे अर्धा किलो आपण चिकन घेतलं होतं. चिकनचे पीसेस चांगले वॉश करून घेतले. आता हे चिकन आणि पालक, तो मसाला चांगला असा मिक्स करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण चिकन मॅरिनेट नाही केलं आहे. कारण की आपली थोडी सिंपल रेसिपी आहे. पालकवाली आहे, तर पालकचा चांगला फ्लेवर आला पाहिजे याच्यामध्ये.
तर हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. प्रत्येक चिकनला मस्त असा मसाला लागला पाहिजे. प्रत्येक पीसला मसाला लागला पाहिजे. चांगलं मिक्स करून घेऊ. मित्रांनो, याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही आहे. चिकनचं जे पाणी सुटते तेच त्याच्यासाठी भरपूर असते. तर आपण याला बरोबर सेट करून ठेवू. पूर्ण मसाला याला लावून. पाहू शकता तुम्ही. सगळे पीस असे मसाल्यानं भिजून घेतले आणि आता मित्रांनो 1-2 मिनिटं जोपर्यंत आपण हे शिजत नाही चिकन, तोपर्यंत याचं झाकण लावून बंद करून ठेवू. 10 मिनिटानंतर आपण चेक करून पाहू मित्रांनो. आहाहाहा! चांगला स्मेल येत आहे. वाह, वाह, वाह! तेल सुटलं जबरदस्त. चिकनचं पाणी सुटलं आहे. स्मेल पण मस्त येऊन राहिला. पाहू शकता तुम्ही. हे पहा. आयहाय! जबरदस्त. आता मित्रांनो आपण ह्या चिकनचा पीस तोडून पाहू शिजला काय तर. गरम आहे, गरम आहे, गरम आहे. हां, शिजला. चिकन मस्त शिजलं. चांगलं मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स केल्याच्यानंतर मित्रांनो आता हे चिकनचा जो रस्सा सुटला तो याच्यामध्येच आटला आणि मसाला जो आहे त्याच्यात मस्त एकजीव झाला आपल्या चिकनमध्ये. पाहू शकता तुम्ही. आता याच्यावर थोडंसं आपण बारीक कापून ठेवलेला सांबार आहे आपल्याकडे. सांबार टाकू. त्याला करून घेऊ मिक्स. चांगलं मिक्स करून आणि 1-2 मिनिटं याला फिरवून त्याच्यावर ठेवून देऊ झाकण आणि रेडी होऊन जाईल मित्रांनो आपलं पालक चिकन. काहीच नाही आहे, एकदम सोपी रेसिपी आहे. पाहू शकता तुम्ही. ठेवून दिलं झाकण. तर मित्रांनो रेडी आपलं पालक चिकन. या तुम्हाला दाखवतो. आहाहाहा! काय स्मेल येऊ राहिला जबरदस्त. पहा ग्रेव्ही बघा सुटली. जबरदस्त. याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकलं. ते पालकचं जे पाणी सुटलं ते आणि चिकन. हे पहा आपली ग्रेव्ही घट्ट घट्ट आली. आपण इकडे साईडमध्ये काढून पाहू. चल बाबू पराठा इधर आ जा तू. एवढी जबरदस्त ऑर्डर आली की नाही यार. याचा स्मेल पाहून माझं आहा! पाणी सुटू राहिलं माझ्या तोंडाले. पहा. पहिले आपण याची ग्रेव्ही टेस्ट करून पहा. पालक कशी झाली जबरदस्त महीन एकदम. एकदम महीन म्हणजे एकदम हे पहा सॉफ्ट झाली. पालकचा फ्लेवर जबरदस्त. आणि चिकनचा जो ज्यूस आहे की नाही, चिकनचं जे पाणी सुटलं की नाही, ते पालकच्या आणि त्या मसाल्याच्या अंदर ते खतरनाक वाटू राहिलं. हे पाहू शकता तुम्ही. बढिया वाटू राहिलं. पीस चेक करून पाहू. हे त्याला लोड आपण मसाल्यामध्ये. काय फ्लेवर आला यार. काय फ्लेवर आला. जबरदस्त फ्लेवर आला आहे. अनबिटेबल. खरोखर पालकच्या सोबत मजा येऊ राहिला. मसाला कम करून थोडं. हिरव्या मिरच्याचा पालकचा तो हिरवटपणाचा आणि तो जो तिखटा जमू राहिला की जबरदस्त वाटला. पोळीसोबत ट्राय करून पाहू आता आपण. रीलसाठी घ्यायचं का. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आता आपण हे काढून घेऊ पूर्ण चिकन. इथं जबरदस्त त्याचे पीस आले आहे. मसाला आहे राजे बाबू. हे पाहू शकता तुम्ही. पोळीसोबत ट्राय करून पाहू. पीस पा यार कम शिजले पा. पीस पा कमी शिजले बा. तर भाताने शिजवलं. त्याचे जे ज्यूस आहे की नाही त्यामध्ये दिसू राहिले की नाही माहीत, पण ज्यूसेस तुला एक खतरनाक त्याचं चिकनचं जे सुटलं ना पाणी. पोळीसोबत ट्राय करू. हा घेतला पुरा मसाला. त्याच्यामध्ये घेऊ आपण थोडा पीस टाकू याचा.
मेल्ट उडाला घातला आणि असा लागला ना भैया जब्बर खतरनाक लागला. टमाटरचा फ्लेवर, हिरवी मिरची, पालक जबरदस्त. भातासोबत ट्राय करून बघ. राईसच्या सोबत चिकन आणि राईसचा कॉम्बिनेशन तर तुम्हाला माहिती आहे. चिकन राईसचा बीटच नाही आहे भाई. हे लेग पीस वाल्याचा घेऊ आपण पीस. याचा पीस, चावल, राईस. खतरनाक. जबरदस्त. पालक सोबत यार अलगच वाटलं ते. असं वाटून नाही राहिलं का पालकचा कडवाट ते झाला नाही कशाचा. उलट पालकच्या मध्ये चिकन अजून निघून आलं. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता इथे हेवी बाईट तयार करू आपण. चला लावला कांदा, घेतला आपण चिकनचा पीस, कांदा, टोमाटा, चला बाबू टमाटर, तर थोडा निंबूचा रस आणि निंगरे बाबू तो आता, आणि याच्यासोबत आहे थोडा राईस. खतरनाक. धमाका. मी ट्राय केला मित्रांनो, एकदा तुम्ही ट्राय करा. मला सांगा कशी वाटते ती पालक चिकन. जबरदस्त.